ज्यावेळेस स्वतःचे राज्य आपले असेल त्यावेळेस आपल्याला कुणाचाही त्रास होणार नाही असे शिवरायांच्या मनात असायचे. आपल्या रयतेला कोणीही त्रास देणार नाही. मग स्वराज्याचे तोरण बांधण्यापूर्वी, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यापूर्वी महाराष्ट्रावर 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या. त्या 4 सत्ता कोणत्या? एक दिल्लीचा मुघल बादशाह, तो उत्तरेला, दिल्ली उत्तरेला आहे आपल्याकडे. विजापूरचा आदिलशाही सुलतान, विजापूरचा आदिलशाह तो, आणि जंजिऱ्याचा सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज. या 4 सत्ता त्यावेळेस त्यांचा खूप मोठा दरारा होता. त्यांचं प्रस्थ खूप वाढलेलं होतं. ते लोकांना खूप त्रास द्यायचे. त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. म्हणून आपलं स्वतःचं राज्य असावं आणि स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी आपल्या हाती एकतरी किल्ला हवा. मग त्यानंतर अनेक किल्ले आपण ताब्यात घेतले पाहिजे असा निश्चय शिवरायांनी त्यावेळेस केला. परंतु या 4 सत्तांकडे जे सैन्य होतं त्या सैन्याच्या तुलनेत शिवरायांचं सैन्य तुलनेने कमी होतं. बरोबर ना? शिवरायांचं सैन्य तुलनेने. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला. कुठे? शत्रूचे अफाट बळ आणि शिवरायांचे अल्प बळ. तरी शिवरायांनी काय केला? दृढ निश्चय केला. शिवरायांनी निश्चय केला आणि निश्चय केल्यावर त्या अढळ निश्चय होता. त्या निश्चयातून त्यांना बळ मिळाले. पहा, मग तोरणगड कसा त्यांनी ताब्यात घेतला ते आपण वाचूया. कोण वाचतं? चल वाच आरुषी. तोरणगड शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला, मोठा बाका. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे. तोरणगड शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती. परगणा म्हणजे काय रे? छोटस गाव, त्याला कसबा म्हणायची, किंवा मोठं गाव कसबा, किंवा लहान गाव असेल तर मौजे. पूर्वीची पद्धत होती कसबा, मौजे असं म्हणायची. आता परगणा म्हणजे काय? सुरुवातीलाच पहा, तोरणगड शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण या परगण्यांची जहागिरी होती. आणि जहागिरीतील किल्ले मात्र विजापूरचा आदिलशाह आहे का नाही, त्या विजापूरच्या आदिलशाहाकडे होते. म्हणजे विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यात होते. आता पहा, तर शहाजीराजांना जी जहागिरी दिली तीच जहागिरी शिवरायांकडे होती. कोणती? पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती. परगणा म्हणजे काय? आता हे तो आपल्या पाठात नाहीये, परंतु आपण ही माहिती म्हणून आपण लक्षात ठेवूया. अनेक गावे मिळून परगणा तयार होतो.
आता आपला गावे गावे मिळून तालुका तयार होतो का नाही, तसं आपण त्यावेळेचा मोठा तालुका समजूया किंवा अनेक गावे मिळून परगणा तयार होत असते. सर्व परगण्यांची संख्या सारखी नसायची. आता पुणे परगण्यात किती गावे होती? 290 गावे, म्हणजे जवळजवळ जिल्हाच आहे का नाही. पण त्यावेळेस आता जी गाव वाढली ती तेव्हा नव्हती. आणि चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगण्यात 40 गावे होती. शिरवळ खंडाळा म्हणजे सातारा जिल्ह्यात शिरवळ आहे, पुण्यात चाकण आहे, इंदापूर परगणा इथे इंदापूर या परगण्याची जहागिरी होती. शिरवळ परगण्यात 40 गावे होती. शिरवळ परगणा हा सर्वात लहान होता. मग हे सर्व परगणे आपल्या कधी ताब्यात येतील? तर पूर्वी कसं असायचं, ज्याच्याकडे किल्ले त्याच राज्य, बरोबर का नाही, ज्याचे किल्ले तेच राज्य. किल्ला ताब्यात आला का मग आजूबाजूच्या प्रदेशावर त्या राजाची सत्ता चालत असे. आजूबाजूचा प्रदेश म्हणजेच परगणा, त्या किल्ल्याच्या अवतीभोवती असणारी गावं, बरोबर का नाही, त्या परगण्यावर त्या राजाची सत्ता चालत असे. आता आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालण्यासाठी आपल्याकडे किल्ला पाहिजे, आणि त्यावेळेचा किल्ला म्हणजे डोंगरावर बांधलेला किल्ला. तटबंदी असायची त्या किल्ल्याला, दगडी भिंत म्हणजे तटबंदी. मग डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार असतो. मग तो आधार आपल्याकडे असला पाहिजे, आपल्याकडे किल्ला असला पाहिजे. मग शिवरायांनी ठरवलं, त्यांच्या डोळ्यापुढं होतं, तोरणा किल्ला हा शिवरायांच्या मनात होता. त्यांच्या डोळ्यापुढे असणारा तोरणा किल्ला हा कानद खोऱ्यात आहे. कानद खोऱ्यात 64 किलोमीटर अंतरावर. कुठून 64 किलोमीटर? तर पुण्याच्या नैऋत्येला. आता आपल्या मागे पूर्व, इकडं उत्तर, इकडं दक्षिण, इकडं पश्चिम. नैऋत्य म्हणजे ही दिशा, असं पुणे शहर, आणि या अशा नैऋत्येला 64 किलोमीटर अंतरावर कानद खोऱ्यात हा किल्ला शिवरायांनी पाहून ठेवला होता. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या आहेत, एक झुंजार माची आणि एक बुधला माची. झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार होती, लढाऊ आहे ती माची. माची म्हणजे काय रे? हा किल्ला आहे, किल्ल्याच्या कुठल्या तरी दिशेला उतार जातो, ज्या दिशेला, पूर्वेला, पश्चिमेला, आहे का नाही, त्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेली तटबंदी असते. आता हा किल्ला आहे, या बाजूला अशी उतार आहे, नैसर्गिकरित्या सपाट झालेली तटबंदी, ही माची आहे. ही काय आहे? माची, बरोबर का नाही, ही एक माची. अशी नैसर्गिकरित्या सपाट झालेली माची. मग अशा 2 माच्या त्या तोरणा किल्ल्यावर होते. एक त्या माचीवर किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच माची होती. नेमकं काय बरं आहे ते विशेष त्या तोरणा किल्ल्यावर असणाऱ्या माचीवर? वाच बरं आदित्य. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळू पडणार. वाच आता तू पण वाच. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले. त्या तोरणा किल्ल्यावर 2 माच्या आहेत. एक माची
झुंजार माची आणि एक माची बुधला माची, बरोबर आहे का नाही. आता हा जो किल्ला होता तोरणा किल्ला, त्या तोरणा किल्ल्याकडे आदिलशहाचं लक्ष मात्र नव्हतं. आदिलशहाचं लक्ष नव्हतं म्हणजे आदिलशहाचं सैन्यही नव्हतं. आदिलशहा त्या किल्ल्यावर देखरेख करत नव्हता. त्या किल्ल्यावर तोरणजाईचं देऊळ आहे म्हणून त्या किल्ल्याला काय नाव आहे, तोरणा नाव, बरोबर आहे का नाही. म्हणून त्या किल्ल्याला तोरणा नाव पडलं. त्या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ अजूनही आहे. पहा, आदिलशहाने त्या ठिकाणी पारेकरी ठेवले नाही, दारुगोळा नव्हता आणि हे सर्व शिवरायांनी लक्षात ठेवलं आणि मग त्यांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरवले. मग पहा, तो किल्ला ज्यावेळेस ताब्यात घेतला त्यावेळेस फारसे सैन्य नव्हतं, फारसे पारेकरी नव्हते. मग थोडेसे निवडक सैन्य असणार त्या शिवरायांना, शिवरायांनी त्या सैन्याला हरवलं आणि तो तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. किंवा सैन्यच नव्हतं त्या किल्ल्यावर, कारण त्या आदिलशहाचं त्या किल्ल्याकडं फारसं लक्ष नव्हतं. कानखोऱ्यात हा लपलेला किल्ला होता आणि मग शिवरायांनी स्वराज्याचे तोरण त्या तोरणा किल्ल्यावर बांधण्याचं ठरवलं, बरोबर का नाही. आता पहा, स्वराज्याची नौबत कशी झडली बरं. पहा, वाच काव्या पुढं. स्वराज्याची नौबत झडली. निवडक मावळ्यांना तुकड्या घेऊन शिवराय कानत खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी, त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले. पहा, स्वराज्याची नौबत झडली. शिवराय आपल्या निवडक मावळ्यांना घेऊन त्या कानखोऱ्यात असलेल्या तोरणा किल्ल्यावर गेले. आदिलशहाचं त्या ठिकाणी लक्ष नव्हतं. मावळ्यांनी झपाझप तोरणा चढून मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. मोक्याच्या म्हणजे मुख्य दरवाजा, आजूबाजूची तटबंदी, वरती जिथं मोक्याची जागा आहे त्या ठिकाणी मावळे पटापट चढून गेले आणि मग भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्यानंतर तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी होता. त्या सहकार्याला शिवरायांनी त्या चौकीवर बसवले. चौकीवर म्हणजे पहारा देण्यासाठी. किल्ला मात्र आता ताब्यात आलेला होता. शिवरायांनी आणि सर्व मावळ्यांनी जय जयकार केला. जय जयकार केल्यानंतर पहा, नगाऱ्यांचा आवाज घुमू लागला, शिंगांचा आवाज, तुतारीचा आवाज आहे का नाही. त्यावेळेस अशी तुतारी असायची, खूप मोठ्याने वाजवली जायची. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तो आवाज घुमला. शिवरायांनी किल्ला ताब्यात घेतला. कोणता? तोरणा किल्ला. पण त्याचं नाव काय ठेवलं? प्रचंडगड आहे का नाही. कोणत्या किल्ल्यावर तोरण बांधलं? तोरणा किल्ल्यावर. पण त्याचं नाव काय ठेवलं? प्रचंडगड, बरोबर आहे का नाही. आता पहा, शिवरायांनी ज्या किल्ल्यावर तोरण बांधले तो म्हणजे कोणता? तोरणा किल्ला. तोरणा किल्ला. तोरणा किल्ल्यालाच काय नाव दिलंय? प्रचंडगड.
गड पहा म्हणजे स्वराज्याचं तोरण ज्या किल्ल्यावर बांधलं तो किल्ला तोरणा. आणि तोरणा किल्ला ताब्यात आल्यानंतर त्याचं नाव काय ठेवलं शिवरायांनी? प्रचंड गड. जोपर्यंत तो आदिलशहाच्या ताब्यात होता तोपर्यंत त्या किल्ल्याचं नाव होतं तोरणा. राहील ना लक्षात? आणि मग शिवरायांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या किल्ल्याचं नाव ठेवलं प्रचंड गड. बरोबर का नाही? या प्रचंड गडावर पहा, या प्रचंड गडावर शिवरायांना भवानी माता प्रसन्न झाली. भवानी मातेचा आशीर्वाद शिवरायांना कसा लाभला, कसा मिळाला पहा. ते कोण वाचतंय? वाच बरं आरुषी. भवानी मातेचा आशीर्वाद. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. शिबंदित मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली. स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. कामकऱ्यांना आनंद झाला. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धनाचे स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले. जो किल्ला ताब्यात घेतला त्याचं नाव होतं काय? नाव होतं तोरणा. बोला ना पटकन, मी विचारतोय काय नाव होतं, काय नाव होतं त्याचं? मग शिवरायांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचं नाव काय ठेवलं? प्रचंड गड. त्या तोरणा किल्ल्यावर धन सापडले. भवानी मातेचा आशीर्वाद शिवरायांना मिळाला. पहा, तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. ताब्यात घेतल्यानंतर किल्ल्यावर निवडक मावळे सैन्य शिवरायांनी ठेवलं. त्या किल्ल्याची बारीक पाहणी केली. कुठं काय आहे का, कुठं काय दुरुस्त करता येईल का, अशा पद्धतीने बारीक पाहणी चालू केली. पहा, किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या शिवरायांनी त्या ठिकाणी नेमणुका केल्या. शिबंदित मावळे होते, कोळी, रामोशी, महार इत्यादी जातीतील शूर माणसे नेमली. प्रत्येक जातीतली माणसं त्या स्वराज्याच्या कामी शिवरायांनी उपयोगी पडली. शिवराय कधी जाती धर्म मानत नव्हते. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एवढाच का प्रत्येक जाती जमातीतील शूर माणसे शिवरायांनी स्वराज्याच्या सैन्यात ठेवली. जातीभेद त्यांनी मानला नाही. मग किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली. किल्ल्याची दुरुस्ती करता करता आश्चर्य, त्या ठिकाणी धन सापडलं. पूर्वी काय व्हायचं, सोन्याच्या मोहरा असायच्या, त्या एखाद्या मडक्यात ठेवून पूर्वीची लोक ते धन जमिनीत पुरून ठेवायचे आणि किल्ल्याची डागडुजी करतात. डागडुजी म्हणजे दुरुस्ती करत असताना त्या ठिकाणी धन सापडले. धन सापडल्यावर सगळ्यांना आनंद झाला. शिवरायांना भवानी देवीचा आशीर्वाद आहे, भवानी देवी प्रसन्न आहे आणि हे धन तिनेच दिले आहे असे जो तो म्हणू लागला. कारण काम करणारे जे सैन्य होते ते कामकऱ्यांना खूप आनंद झाला आणि धन्याच्या घागरी, धनाच्या म्हणजे सोन्याच्या त्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. कुणी एकाही सोन्याच्या मोहरेला हात लावला नाही. मग प्रत्येकाने सांगितलं हे जे धन आहे हे धन स्वराज्याचे आहे. त्यांनी आपल्या धनाचे स्वाधीन केले. आपल्या धनाच्या म्हणजे कोणाच्या? धन म्हणजे या ठिकाणी 2 अर्थ लावले. धन म्हणजे या ठिकाणी सोने आणि धन
धन्याच्या म्हणजे काय? धन्याच्या, धन्या कोणाच्या? धन्याच्या म्हणजे काय रे? मालकाच्या, धनी मालक, मालकाच्या ताब्यात आहे का नाही? धन म्हणजे सोने. मग ते वाक्य कसे पहा? स्वराज्यासाठी ते धन उपयोगी पडावं म्हणून काम करणाऱ्या लोकांनी काय केलं? धन्याच्या घागरी म्हणजे सोन्याच्या घागरी धन्याच्या स्वाधीन केले, म्हणजे सोन्याच्या घागरी मालकाच्या स्वाधीन केले. या ठिकाणी एकच शब्द त्या वाक्यात आलेला आहे, धन्याच्या, धन्याच्या, धन्याच्या घागरी धन्याच्या आहे का नाही? धन्याच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. आणि पहा, म्हणून जो तो म्हणू लागला का शिवरायांना भवानी मातेचा आशीर्वाद आहे आणि आता हे जे धन सापडलेलं आहे हे स्वराज्याच्या कामी वापरायचे असे शिवरायांनी ठरवले. मग हे जे धन आहे ते धन म्हणजे काय? ते सोनं, सोन्याच्या मोहरा, ते विकून शस्त्र विकत घेतली. तलवार, दारुगोळा, तोफा अशी शस्त्र त्यावेळेस विकत घेतली. उरलेल्या धन्यातून एक काम करायचं त्यांनी ठरवलं, एक बेत सिद्धीस नेण्याचं त्यांनी ठरवलं. सिद्धीस नेणे म्हणजे पूर्ण करणे. काय करण्याचं ठरवलं? तर त्यांनी मुरुम देवाचा डोंगर हेरून ठेवला होता. हेरून ठेवला होता म्हणजे पाहून ठेवलेला होता. कुठं आहे तो मुरुम देवाचा डोंगर? पहा, या ठिकाणी लिहिलंय. पुण्यापासून तोरणा किल्ला किती किलोमीटर अंतरावर होता? 64 किलोमीटर. आणि तोरण्यापासून मुरुम देवाचा डोंगर किती किलोमीटर अंतरावर होता? 15. म्हणजे पहा, मग त्या मुरुम देवाच्या डोंगराची डागडुजी करण्याचं काम सुरू केलं. आणि तो किल्ला आदिलशहाने अर्धवट बांधून सोडून दिलेला होता. आदिलशहाने अर्धवट बांधला होता आणि मध्येच तो सोडून दिला होता. त्यावेळी खूप झाडं असायची, खूप घनदाट जंगल होतं. पुण्यापासून 64 किलोमीटर खोऱ्यात तोरणा किल्ला, कानद खोऱ्यात, आणि परत त्या 64 किलोमीटर पासून परत 15 किलोमीटर अंतरावर मुरुम देवाचा डोंगर. मग त्या मुरुम देवाच्या डोंगराच्या डागडुजीसाठी ते धन वापरायचं ठरवलं. का? तर तो किल्ला अर्धवट बांधलेला होता, आदिलशहाने तो तसा सोडून दिला होता, आहे का नाही? किल्ल्यावर आपल्याला थोडाच खर्च लागेल आणि आपल्याला तो व्यवस्थित असा बांधता येईल. आणि मग त्या ठिकाणी शिवरायांनी त्या किल्ल्याची डागडुजी केली. डागडुजी केल्यानंतर शिवरायांनी त्या किल्ल्याला नाव दिले राजगड. काय नाव? राजगड. आता या ठिकाणी नाव काय दिले? राजगड. त्या किल्ल्याला काय नाव दिले? राजगड. कोणत्या किल्ल्याला नाव दिले? राजगड म्हणजे काय? मुरुम देवाचा, मुरुम देवाचा डोंगर, आहे का नाही? त्या मुरुम देवाच्या डोंगराला राजगड हे नाव दिले, बरोबर का नाही? आता त्या किल्ल्याला शिवरायांनी आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी तयार केली. म्हणजे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. मग त्या ठिकाणी काम करण्यासाठी लोहाराने भाता फुंकला, सुताराने सुतारकाम केले, लाकूड कापले, दरवाजे तयार केले, कुठं दरवाज्यांची कामं केली, परत गवंडी, मजूर, परत भिस्ती, अशी सर्व माणसं कामाला लागली. किल्ल्याची आजूबाजूची तटबंदी बांधली आणि अशा या राजगड किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी शिवरायांनी केली. किल्ला ताब्यात घेतला तोरणा. ताब्यात घेतल्यानंतर त्याचं नाव ठेवलं प्रचंडगड. गोंधळ होतो बरं का, हा गोंधळ होऊ नये म्हणून लक्षात ठेवा. तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड, प्रचंडगड म्हणजेच तोरणा. तोरणा किल्ल्यापासून 15 किलोमीटरवर मुरुम देवाचा डोंगर. प्रचंडगड पासूनच 15 किलोमीटर अंतरावर मुरुम देवाचा डोंगर.
आणि त्या मुरुमदेवाच्या डोंगरावर आदिलशहाने अर्धवट बांधकाम करून सोडून दिलं होतं आणि ते बांधकाम पूर्ण केल्यानंतर शिवरायांनी त्या किल्ल्याला नाव दिले राजगड. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. मी पाहिजे लिहिले फळ्यावर तुम्हाला ते लिहायचे. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली आणि मग स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. मग शिवरायांनी तो किल्ला ताब्यात घेतल्यानंतर आदिलशहाने शहाजीराजांना विचारले, शहाजीराजे तुमच्या मुलाने किल्ला कसा काय ताब्यात घेतला? तेव्हा शिवरायांनी धूर्तपणे उत्तर दिले. काय उत्तर दिले सांगा बरं, कोण सांगतं? शिवरायांनी कसे उत्तर दिले धूर्तपणाचे? कोण सांगतं? शिवरायांनी धूर्तपणाचे काय उत्तर दिले? काय सांगितले? किल्ला आदिलशहाच्या हितासाठीच ताब्यात घेतलेला आहे. काय सांगितलं? आम्ही किल्ला आदिलशहाच्या हितासाठीच ताब्यात घेतलेला आहे. अशा पद्धतीने चल वाच पुढचं. हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. दारू गोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धदीस न्यायचे ठरवले. तो बेत तोरणापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुमदेवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा दिलाचा होता. तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवरायांनी जो किल्ला बांधला त्याचं नाव काय ठेवलं? राजगड. त्याला राजधानी केली. आणि तो जो किल्ला सुरुवातीला कोणी बांधून सोडून दिला होता? अर्धवट आदिलशहाने. आणि स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ठरली आहे का नाही? कोण वाचतं ते? स्वराज्याची पहिली राजधानी वाच. स्वराज्याची पहिली राजधानी. एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुमदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड. गडावर पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुंकला. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. बरोबर आहे का नाही? अशा रीतीने स्वराज्याची घोडदौड सुरू झाली.